हे मग तुला कालाचा छेद कळत ना, आहे का नाही? मग एकादशी सांगता येते असते, अमक्या दिवसाची हरिदिनी बरं का, अमक्या दिवशी दशमीचा अक्षय झालेला आहे बरं का. मग अशा प्रकारच्या 2 एकादशी आलेल्या आहेत. मग ती एकादशी स्मार्त आहे, उद्याची भागवत आहे बरं का, आणि ती भागवत एकादशी धरायची असती बरं का. मग द्वादशीचा पर्व काळ साध्य येतो बरं का. अमक्या दिवशी वगैरे 27 वर्षापूर्वी हेच करीत होतो. आता नाही करीत, आता नाही. पण ते डाटा झालेलं आहे ना, मेमरी कार्ड, म्हणजे ते आपल्याला ते अँड्रॉइड मेमरी कार्ड नाही ना आपलं, ते बोट फिरले होते दुसऱ्याला बी जातंय, जे जाऊन ते पण जातंय. त्याच्यामुळे आपलं मेमरी कार्ड साधं आहे दादा, पण ब्रह्मचारी आहे. याच्यात काही येत बी नाही, याच्यातलं कोणाला जात नाही. अक्षर फिरली अक्षर. दशमी तयार केली, 9वी दशमी तयार झाली. मानायला तयार नाही दादा बोलोबा महाराज, मानायला तयार नाही. विश्वास बघा. आता याच्यात 2 गोष्टी कळत्याल. विद्वत्तेचा सुद्धा कळस आहे, आणि संसारातल्या लोकांची मदत किती मोठी आहे ते पण कळतंय. बोलोबा महाराज यात्रेला निघत असताना कनकाबाई विद्वान ब्राह्मणाला विचारायच्या किंवा विद्वान माणसाला विचारायच्या, एकादशी किती दिवस राहिली, एखादी तिथी वाढली का, एखाद्या तिथीचा क्षय झाला का. मग ऐकून दिवस मोजायच्या, आणि तितक्या दिवसाचे दुप्पट लाडू करायच्या. 1 लाडू सकाळचा, 1 लाडू बुंदीचे नाही, लाडू रव्याचे नाही, लाडू बेसनाचे नाही, लाडू करत होत्या चपात्याचे. चपात्या भाजायच्या सुगरणबाईनं भाजल्यासारख्या. काही बाया आवड धवड तेल लावत्या, दातात तोंडात घातल्यावर चपाती दातात गुतली, आणि दातो चपातीत गुतले. उंडाच आणि पुन्हा म्हणते महाराज मला लयच पटपट स्वयंपाक येतो, तू का म्हशीला गोळे खाऊ घालायली का, येडेवाणी खाऊन करायली असं. तू भाजू देत जाय ना जर चतुरा, भाजू देत जाय. हो ना, ते पोटात गुरगुर नाही केलं पाहिजे त्या चपात्यानं. हसतो काय आमची इथे एक वारकरी मथारा आलो, त्याला 2च दात, एक वरचा आणि खालचा. मागच्या 2च दाढा, एक वरची खालची, बाकी सगळे गेलेले. आणि मग त्या एकादशी मग आता ते म्हणले मला पटकन निघायचं. म्हणलं तुम्हाला लांब जायचं, फराळ करून जाणं. आता गावात होतो, आमच्या गावातल्या दुकानातून 2 छटाक साबुदाणा आणला. आता ते साबुदाणा जुन्या काळातला, नेमकंच लग्न झालेलं होतं माझं. आमच्या घरच्या यायला म्हणलं, तेव्हा घरच्या यायला, आता पोरायची माय म्हणत असतो, तेव्हा कसं पोरं नव्हते म्हणलं अगं ते हे कर बरं, जरसा साबुदाणा लटकून भिजीला आणि ते लगेच हाली ते साबुदाणा, तर ते साबुदाणा हालच ना. तर मी म्हणलो कर ना पटकन. ती म्हणली साबुदाण्याची कढईची एडिंग झाली, म्हणजे इतका साबुदाणा चिकट. तर ते म्हणला महाराज कसा बी असू द्या, मी लोटीतो बाबा, ते मधात भिजन, द्या बरं, द्या पटकन. मग वाहडा गरम गरम. म्हाताऱ्याने 1-2 घास खाल्ले, पण 3ऱ्या घासाला बोलत न. म्या नेमकीच आंघोळ झाली, त्याच्या फटाळ्या धरल्यावर उपसिल्या. इतका साबुदाणा चिटक की चिटकल्या ताडा योकून कल्पा. असे पदार्थ पंक्तीत नाही आणायची, पंक्तीत जरा चांगल्याच वस्तू आणल्या पाहिजे. वारकरी खातेत हो, वारकऱ्यांना चांगल्या वस्तू वापरचा. त्या लाडूला मलिद्याचे लाडू म्हणतात. मलिदा. पिशवी पडशी काढल्याबरोबर मग पंढरपुरातल्या मालकाला घाम सुटला आणि गरुडाला घाम सुटला. पिशवी काढल्याबरोबर लाडू मोजले. बाजूला थांबलेल्या वारकऱ्याच्या रूपात गरुडाचा हात धरला, मनगट धरलं. वारकरी महाराज माळे तुमच्या गळ्यात? हो म्हणे. खोटं बोलतं मला? आजची दशमी म्हणत. हे लाडू पहा माझ्या मंडळीने दिलेले, जेवढे मुक्काम आहेत तेवढे लाडू देत असतील. हे लाडू शिल्लक आहेत, त्यार्थी पंढरपूर नाही. गरुड प्रगट झाला काका, गरुड प्रगट झाला. गरुडा तुम्ही आहेत, मालक कुठे आहेत? मालक आले, आईसाहेब आल्या.
गरुडाच्या चरणावर डोकं ठेवलं, आईसाहेबाच्या चरणावर डोकं ठेवलं, पंढरपुरातल्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवलं. जे वारकरी दिसत होते का, या सगळ्या 33 कोटी देवता होत्या. पंढरपुरातल्या मालकाने खाली येणाऱ्या प्रत्येक देवतेला सांगितलं, तुकोबारायच्या ओळखीचे, बोलोबा महाराजाच्या ओळखीचे वारकरी व्हा. आणि मग बोलोबा महाराजांनी विचारलं, देवा असं का? महाराज, मारुतीरायनं तुमचा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवला. पंढरपुराचा एवढा तुम्हाला लढा, एवढा जिव्हाळा पंढरपुराविषयी की तुमचे डोळे झोपीत लढत होते. आणि तुमचा तो विरह दूर होवा, तुमचा विरह तसाच राहू नये, याच्याकरता मी त्या गावाचं पंढरपूर करतोय. विटेवरच्या मालकाचे काका पाय दाबून धरले आणि बोलोबा महाराज रडू लागले, देवा किती आमच्या करता बेजार होतोस, भक्तासाठी इतका बेजार होतोय, त्याचा दास व्हायचे. जन्मो जन्मी काय संपला का? जन्मो जन्मी तुझा दास, काय मालक हे सज्जनांनो. दादा एक बारीकसा पुरावा सांगतो, पूर्णविराम करतो. इथून पुढे जे बोलन ती संस्थांची सेवा. पुढचे 10-5 मिनिटं ती संस्थांची सेवा. एक भजन्या, एक वारकरी नालायकाच्या हातात सापडला. का तुकोबाराय दास व्हायचं म्हणतात, नालायकाच्या हातात सापडला. तो नालायक होता कुंभकर्ण. त्याला नालायक म्हणण्याची गिरगावकराची पात्रता नाही. पुराण म्हणतंय, मी नाही म्हणत, माझी लायकी नाही त्याला नालायक म्हणायची. त्याच्या हातात एक वारकरी सापडला. त्या वारकऱ्याच्या अंगामध्ये भक्तीचा सुगंध होता. काका, भक्तीचा सुगंध आहे. का रे म्हणे, कोणाचा दास आहेस? प्रभू रामचंद्राचा दास आहे. अरे तू ज्याचं दास्यत्व करतो तो तुला झाडाचा पाला खायला देतो. तू ज्याचं दास्यत्व करतो तो मालक तुला झाडाचा पाला खायला देतो. प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले एक राजे होते. त्या राजाचं नाव होतं चक्रवेल नावाचा राजा. काही आनंद रामायणामध्ये सुद्धा काही काही प्रभाग आले. या काळातल्या एका साधूनी वर्णन केले, अरे तू रामचंद्रांचा दास आहेस आणि तो रामचंद्र तुला पाला खाण्यासाठी देतोय. पहिला प्रश्न केला, पाण्यातला मासा पाण्यात जिवंत राहू शकतो का गावरान तुपात? ग्रता माझी मिन रे, घ्रता माझी मिन. ₹700-800 किलोचं तूप काका. दादा मासा टाकला की मर, पाण्यात टाकला की जगत. अरे मग आम्ही वानर आहेत ना, वानरांनी पालाच खावा. आम्हाला काय करायच्या तुपात भिजलेल्या चपात्या? तुम्हाला एक सांगू का, पोळ्याच्या दिवशी शहाण्या मालकानं बैलाला गुळ चारावा. गुळ चारावा, गुळ धमक असेल तर. हो, पानछेटपणानं लिंबा इतकं पुरण घाली तू चपातीत आणि बैलाला म्हणतो खा पुरण पोळी. धमक असेल तर बैलाला गुळ चारायचा. कणकीत आणि हरभऱ्याच्या डाळीत मिसळून घातलेला गुळ किंवा साखर पशुसाठी घातक असते.
धमक असेल तर रोज सकाळी हरभऱ्याची डाळ भिजून खाऊ घाला, बैलाची उष्णता कायमची संपत्ती. धमक असेल तर धमक असेल, धमक असेल तर गव्हाचं पीठ मळून त्याला तूप नाही तर तेल लावून त्याच्या कणकीचे गोळे खाऊ घाला. हे पुरण ते एकत्रित खाऊ घातले की त्याच्या जठरासाठी घातक आहे. गुळ खाऊ घाला, तुकोबरायन खाऊ घातला होता. पहिला प्रश्न केला, आम्ही वानर आहेत, पशु आहेत, वनीचे पाले खाईरा, पाला खाणार आहेत आम्ही. मग आम्हाला पाला खाण्यासाठी या सृष्टीवर त्यानं नाना प्रकारच्या झाडाची रचना केली. तो आमचा मालक आहे, तो आमचा मालक आहे. एक शपथ पुरावा आहे, स्मरणात ये ना. जाऊ दे, काय सुंदर सृष्टी रचलीस म्हणून एका कवीनं फार गोडस वर्णन केलेलं आहे. नाम तुम्हारा पालनहारा, असं काहीतरी. कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर हो. जिसकी रचना इतनी सुंदर, नाम तुम्हारा तारना. शपक आहे बरं, नंतर कोणी वकालत करायची नाही. मी अगोदरच सांगितलं गाठ्यातलं नाही, कानाला गोड वाटतं. पूर्वीच्या काळातली गाणे पण गोड होती बरं दादा. काका तुमच्या लहानपणची गाणे लावण्या पण गोड होत्या काका तुमच्या लहानपणी. हो, हाताचे गाणे पण इतके हलकट. अरे हे ऐकणारे किती हलकट असतील रामदानी. मला असं वाटतंय गाणे लिहिणारा इतका पांचट गाणे लिहायलाय, पांचटपणा पण मला मो नाव देऊ नका. ह्या गाण्याला पांचट म्हणू नका, पांचटपणा पण लाजायलाय. इतके पांचट गाणे, आणि ते गणपती पशी वाजवायचे आणि ते जगदंबे पशी वाजवायचे. पांचटपणा पण लाजू लागला काय काय पांचटायला. गाणे होते पूर्वीच्या काळात. काय गाणी गायली काय काय लोकांनी, गोड गोड काय कविता गायल्या. कोलगीतुऱ्याचे गाणे होते, कोलगीतुऱ्याचे गाणे. आम्ही एकदा जवळ्याला गेलो, जवळ्या जीवाजी बाबा जवळ आहे, खंडेरायाचे भक्त आहेत जीवाजी बाबा. आणि मग ते तमाशा आलता. आता कुठे तिकिटाला पैसे येत, पण मग ते तमाशा उघडा करीत होते. ते गाणे संपल्यावर ते घाणकाम संपलं ना, मग ते पडदेवरी करीत होते. त्याला ओग म्हणत होते. ओग, ते ओग जीवनात एकदाच पाहिला. माणसानं निमूटपणे सांगावं, आहे का नाही, सांगितलं पाहिजे. एकदाच पाहिला, चांगला होता. पण त्या ओघामध्ये नामदेवरायचं लग्न दाखिलतं. नामदेवरायचं लग्न, बिदरचा बादशाह आणि तीन सगळं दाखिलतं. पण मला एक जण म्हणला, हे ओघ पाहण्यासाठी आधीचं पाहावं लागतंय. अरम्यानला आधीचं पाहिल्या मग सारा धिंगाणाच असतो बाप्पा, नकोच. हे आधीचं पाहणाऱ्याला 250 मशाली सोन्याच्या होत्या काका. एक एक मशाल पावणे दोन किलो सोन्याची एक मशाल, अशा 250 होत्या. तो आधीचं जास्त पाहत होता. गंगाबाई नावाची नृत्यांगना होती आणि तिचा नाच काम जास्त पाहत होता. कांदान भाकर पण नाही भेटली मारताना. हो, तो 250 मशालेवालीची ती हाल तर गिरगाव करतो बापा. कोण्या म्हशीच्या कासातला गोचिड कवा बागडा येईन चापका हानीन, काय मेळ लागायचा नाही बाळ्या. तू कशाला आधीच पाहतू. टकटक दिसायले तर आधीच पाहणारे 7-8 जण. तुमचे नाव उभा राहा तुम्ही 4 जण, सांगूच नका. तुम्ही अंधारात कार्यावळीत होतात. मला दिसायले चेहऱ्यावर तुमच्या, माग कोण नाही तुम्हीच. पण ते लय बिनलाजे तरी पण हसायतले. विठाला विठाला गोड काळ होता, गोड. अहो, जात्यावरली गाणे जर पूर्वीच्या काळातली महिला म्हणायची तर त्या जात्यावरल्या गाण्यावर तत्व होतं, काहीतरी आठवायचं. पूर्वीच्या काळात सत्यनारायण महालक्ष्मी पूजा पाठ असेल तर एक सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीपाशी उखाणा घेत होती. त्याच्या मागं तत्व होतं दादा. आता तत्व सगळं दळून टाकलं. काय गाणे होते, काय कविता होत्या. असो,
अन्नाशिवाय मासा जगू शकत नाही, त्यानं निर्माण केलेली सृष्टी आहे, तिच्यावरला आम्ही पाला खातो. जी वा. एक काम करतो, कुठल्या कुठल्या झाडाचा पाला आवडतो, कुठले कुठले फळं आवडतात. इंद्राला सुद्धा आमच्या पुष्पवाटिकेत, फळाच्या वाटिकेत येण्याची हिम्मत नाही. अशी वाटिका आमच्याकडे, त्या वाटिकेला एक जंबू नावाचा माळी सांभाळायला ठेवलाय. जंबू नावाच्या माळ्याला बळ किती होतं माहित होतं दादा? 1132 हत्तीचं बळ एकट्यालाच. लोक म्हणते गिरगावकराच्या गोळ्या संपल्या काकडे. 1132 हत्तीचं बळ त्या जंबू माळ्याला. मारुतीरायला घाम सोडा होता त्यानं, मारुतीरायला घाम. मारुतीरायची ताकद कोणाला सांगता येते का? मग मारुतीरायला घाम फोडा, तो साधा माळी असेल का जंबू माळी? 1132 हत्तीचं बळ होतं. काय इंद्राची मायविली तिथले फळने आला. आणि अशी वाटिका आमच्याकडे, वाटेल ते फळ खात जाय. पण आमच्या दादाचा दास होय, ते म्हणला नाही इकडे. एक काम कर म्हणले, फळाची वाटिका तुझ्याच नावची करतो तरी होत नाही म्हणला. एक काम कर म्हणला, 25% लंका, 7 कोटी घर आहेत ना, 7 कोटी, तर त्याच्यातला 25वा भाग म्हणजे किती? 2 कोटी किती हजार? मग 7वी शिक्षण आहे. 1,75,00,000. 1,75,00,000. 2 कोटी. ते म्हणले तुमचं तुम्हीच बघा. असू द्या, मी थोडं गुत्त घेतलं, मा टाइम तर संपला ना दादा, आहे का नाही? एवढा टाइम सुरू आहे आता, 1:45. ठीक आहे ठीक आहे ठीक. एवढी घरं देऊन टाकतो, काय करायचे वाननेराला? आम्हाला काय कळतं? आम्ही पत्रावर उड्या हाणणारी माणसं, आणि आम्हाला सोन्याची घरं काय करायची इतकी? 3.5 कोटी देतो. नकोच म्हणला. ते म्हणला फक्त प्रस्ताचं घरण राज दरबार आमच्या दादाला राहू दे, सगळी लंका तू या नावची करतो, आमच्या मालकाला मालक म्हणू नको, फक्त एकदा रावण म्हण, फक्त एकदा रावण म्हण. तर त्या वानरानं काय पुढचा शब्द वापरावा? ते म्हणला नाव तर घेतच नाही इकडे, पण दृश्ययामी चक्षुहितेषु लघुशंकादिताडनम. खाली येऊन सांगू का? तू ज्याचं नाव घ्यायला तो जर लघुशंका करत असताना पुढे आला तर दिशा त्यागे शुभयम. तुका म्हणे क्षण म्हणले त्याचं दर्शन. तो जर लघुशंका करता करता पुढे आला तर मी दिशा त्यागतो, म्हणजे त्याच्याकडे तोंड करून मी लघुशंका पण करीत नाही. काय राग आला आणि तवा त्यानं दाबलं, हो कर 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 दाबलं. रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या. जेवढे रक्ताचे थेंब तोंडावर आणि याच्यावर आले का महाराज, प्रत्येक थेंबातून राम राम शब्द येत होता. हातातला गोळा फेकून द्याला काका, आणि भरका हात होता रक्तानं लाल झालेला, तसाच युद्धभूमीतून पळाला आणि रावणाच्या कानाला हात लावला. दादा दादा, इतके इमानदार माणसं संग पाहिजे. मेल्यावर पण मालकाचं नाव घ्यायलेत दादा. ते गंधमादन नावाचं वानर मेल्यावर पण प्रभू रामचंद्राचं नाव घेत होतं. त्या रक्तात नाव होतं, रक्तात 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 रक्तात. नियम किती गोड आहेत संप्रदायाचे. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ, जन्मोजन्मी तुझा दास. 7-8 मिनिटात शेवट. मलाही लांब जायचं आता. आणि मग एकाही वानरान दादा काही खाल्लं नाही हो. आपल्यातला एक वारकरी गेलाय. मारुतीराय खिन्न अवस्थेत वेगात सांगतो, शेवटी युद्धभूमीच्या एका बाजूला तो गोळा सापडला. सापडला नाही,
मारुतीराय चलत असताना गोळा आपण मग त्या उडाला आणि मारुतीरायाच्या पायावर पडला. मारुतीरायानं आकाशाकडे बघितलं, त्याला चांदण्या जाग्या झालत्या. त्याची ताकद आहे दादा, त्याची ताकद आहे. मारुतीराय म्हणजे तेजस्वी. एका ठिकाणी शब्द आला, तेने तेज कांती प्रसन्न केला. मारुतीरायाला तेजकांती नाव. आकाशाच्या चांदण्याच्या प्रकाशात पाहिलं तर हाडा मासाचा गोळा आहे, रक्ताचा गोळा आहे. उचलून घेतला हातात. कोण? मी गंधमादने. तोय कुंभकर्णाने मला मारून इकडे फेकलं होतं रे. काय इच्छा आहे? एकदा मालकाच्या पायावर टाक, एकदा मालकाच्या पायावर टाक. बा तुझी निसंगती बारे, तुझी निसंगती उद्धरिलासे वानर पंगती. एकदा भेट करून दे. प्रभू रामचंद्राच्या शिबिरात मारुतीराय आले. लक्ष्मणजीने विचारलं, आता झोप लागली, उठवा लहाने मालक. लक्ष्मणजीने सांगितलं, झोप लागली. लहाने मालक, दया करा, मालकाला उठवा. उठिलं प्रभू. काय हनुमंता? हे माझोळ. अरे हाडा मासाचा रक्ताने माखलेला गोळा कशाला आणलंय? मांस कशाला आणलं? प्रभू घेता का हातावर? देवाच्या लक्षात होतं मारुतीरायाचं बोलणं काय वावगं नाही. वंजळ केली महाराज आणि त्या वंजळीवर तो हाडा मासाचा गोळा घेतला. देवाच्या हातावर काका तो गोळा रामनामाचं भजन करीत होता. टपा 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 देवाच्या डोळ्यातून पाणी पडत होतं. आणि त्या हाडा मासाचा गोळा म्हणजे गंधमादनाचं शरीर. विटेवरच्या मालकानं डोळ्यानं आंघोळ घातली. त्या वारकऱ्याला डोळ्यातल्या पाण्यानं आंघोळ घातली. तो नयनीच्या उदके न्हावीला डोळ्यातल्या पाण्यानं आंघोळ घातली. आणि तेवढ्या रात्री बिभीषणाला बोलिलं, राजा जी 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 जन्मोजन्मी तुझा दास आहे. राजा जी प्रभू, एक काम करे, रावण मारल्याच्या नंतर लंका मी तुला देऊन टाकली, संकल्प सुटलाय. पण एक भीक मागतोय तुला, आमच्या वारकऱ्याची समाधी लंकेत कर. वारकऱ्याची समाधी लंकेत कर. काम किती मोठ्या माणसाला सांगितलं काका, जो कधीच मरत नाही त्याला काम सांगितलं. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव दादा बिभीषण. ह्या वारकऱ्याची समाधी कर आणि या वारकऱ्याची पुण्यतिथी दरवर्षी करत आहे. 1 वर्ष बिभीषणानं पुण्यतिथी लक्षात आलं किंवा लक्षात असून केली नाही, त्या वर्षी आवर्षण पडलं होतं. पाऊस पडला नव्हता लंकेत. इंद्राला चावल झाली, मूर्ख आहेस की काय तो, माझ्या लंकेत पाऊस पाडित नाही. ते म्हणला वरून लंकेत फार वेळेस आला, पण लंकेतली भूमी वरून आला, सांगते इथं पाऊस पाडू नकोस, इथे पाऊस पाडू नकोस. का? या भूमीवर वारकऱ्याचा सन्मान होत नाही. मग लक्षात आलं बिभीषणाच्या आणि त्या दिवशी त्या वारकऱ्याचं श्राद्ध केलं. दृष्टांत संपला. वानराच्या कुळातला वारकरी त्रेतायुगातला, त्या वारकऱ्याविषयी जगाचा मालक इतका दखल घेतो. म्हणून जन्मोजन्मी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात. देवा, हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, मला तुझा दास करून घे. देवा, मला तुझं दास्यत्व करायचंय. जन्मो जन्मी तुझा दास. देवा, एका जन्मापुरतं नाही, जेवढे मी जन्म घेईन त्या जन्मात मी तुझाच दास झालो पाहिजे. मला इतरत्र कुठेही भटकायला लावू नकोस आणि कुणाचाही दास करू नकोस.
मला फक्त तुझाच दास कर. पंढरीचा वार करी वारी चुकोने दि हरी. देवा मला वारकरी कर. आणि असा वारकरी कर की वारी सुरू असल्यावर कोणाच्या श्राद्धाचे कीर्तन मला देऊ नकोस. असा वारकरी कर. देवा असा वारकरी कर, असा वारकरी कर, असा वारकरी कर. वारीच्या व्यतिरिक्त जीवनच नकोय. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. कारण वारकरी झालं की संतांच्या वारी करत राहिलं की संतांची कमी नाही. त्या संतांच्या सानिध्यात सतत प्रेमाचा अखंड न तुटणारा न संपणारा अविरत असा प्रेमाचा कल्लोळ आहे. शेवटची मागणी गोड मागितली. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. पुराणामध्ये शास्त्रामध्ये बऱ्यापैकी पवित्र पापनाशिनी गंगेंचं वर्णन आलं. 350 गंगा आहेत. या पवित्र भारत देशात 349 आहेत. 2734 उपनद्या आहेत या भारत देशात दादा. आणि 350 पवित्र गंगा आहेत. एकच गेली फक्त नेपाळमध्ये गंडकी. मग एवढ्या गंगा असताना तुकोबारायांनी स्नान मात्र आवर्जून चंद्रभागेच मागितलं. देवा मला चंद्रभागेचं स्नान पाहिजे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ तुकोबाराय दादा विटेवरच्या मालकाला मला तुझा दास व्हायचंय किंवा मला तुझं दास्यत्व करायचंय, मला तुझा दास करून घे इतकं मागतात. विटेवरच्या मालकांनी बऱ्यापैकी माझ्या देहूतल्या मालकांना विनंती केली असेल, तुम्हाला बाकीचं दास्यत्व नकोय का? नको म्हणले. नको नको नको, बाकी इतरत्र फिरू नकोस आम्हाला, मला फक्त तुझाच दास व्हायचंय. त्याही काळात काही मोठाली मालक असतील काका, पण तुकोबाराय त्या मालकांना मानित नसतील का? कारण त्या मालकांचं अस्तित्व दिव्यासारखं असते. दिव्यातलं तेल संपलं की दिवा इजला. काही काही लोकांचं अस्तित्व एक हौदभर पाणी आहे. काही काही श्रीमंताचं अस्तित्व रांजूनभर पाणी आहे. काही श्रीमंताचं अस्तित्व एक तळभर पाणी आहे. तळे पण आटले तुमच्या भागातले. काल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस अष्टमी, तर गणेश गणपती बाप्पांच्या कृपेनं कुठंतरी हिरवळ दिसायली दादा. मग सरोवर सुद्धा आटू शकतात. म्हणून सरोवरासारख्या श्रीमंत मालकांच्या नादी तुकोबारायला लागले नाही. पंढरपुरातला मालक म्हणजे समुद्राला लाजवील हे त्याचं वैभव आहे. म्हणून मला तुझा दास व्हायचे देवा, नको मला बाकीच्यांचा दास करू. असे तर दगड उचलल्या विचू निघतेत, असे निघतेत काही काही. नकोय मला त्यांचा दास, तुझं दास्यत्व हवंय देवा. राहिला प्रश्न, तुकोबारायला विटेवरच्या मालकाने विचारला असेल, तुम्हाला काशीतल्या मालकांचा दास नकोय का? त्यांचं दर्शन तुम्हाला आवडत नाही का? तर मला असं वाटतंय तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई या सर्वांनी नमूद केलं असेल, देवा काशीतले मालक तर आमचा प्राण आहेत, पण ते रोजची रोज आम्हाला इथंच भेटतात. आम्हाला तिथं जायची गरज नाही. रोज त्रिशूल डमरू घेऊन काशीतले मालक पंढरपूरला येतात ना देवा.
त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरीजेचा कांदा, त्रिशूळ डमरू घेऊन. असं विश्वातलं एकच ठिकाणी शंकर जात नसतील असं मला म्हणायचं नाही. गेले असतील भगवान शिवशंकर दादा कुठं पण, काही काही पवित्र ठिकाणी शिवशंकर गेले असतील, पण काका रोज नाही गेले. रोज फक्त काशीतले मालक एकाच ठिकाणी जातात, ते ठिकाण पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपुरातला जो मालक आहे का, त्या मालकाचा मला दास व्हायचे असं तुकोबाराय नमूद करतात. राहिला बाकीच्या देवांचा, यक्ष किन्नर गंधर्वो चारणो विद्याधर लोकपालो दिक्पालो चारुहा साधे परमहंसाय. या सर्व देवता आहेत का, सोप्या भाषेत सांगतो 33 कोटी देवता रोज सकाळी सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. रोज सकाळी सुरवर या शब्दाचा अर्थ देव, स्वर्गातले देव. हे सर्व देवता रोज सकाळी विटेवरच्या मालकाच्या पुढे हात जोडून उभा असतात. वाळवंटापासून महा द्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. रोज सकाळी देवता आहेत, रोज सकाळी, रोज सकाळी. देव उठायच्या अगोदर देवतेला सुद्धा भीती वाटती. हा पंढरपुरातला मालक दयाळू आहे, सामनगावच्या साधूंनी आमंत्रित केलं की हा निष्ठ तू. हा त्याच्यामुळं एखाद्या संताकडे गेल्याच्या नंतर आपली भेट होणार नाही, म्हणून देव उठायच्या अगोदर तिथं येऊन थांबतात आणि मग आई साहेबाला विनंती करतात. रुखमाबाई माते वा वा वा, रुखमाबाई माते वेगी उठवा घन निळ. हे आई साहेब उठवा उठवा. एका ठिकाणी तर म्हणतात आई साहेब तुम्हाला आमची दया येऊ द्या. राई रखुमाबाई राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. सेज हलवोनी जागे करा देवराया. मालक सांगत असतील देऊतले, भगवान तुम्ही उठायच्या अगोदर 33 कोटी देवता तुमच्यासाठी हजर आहेत ना. मग ज्या 33 कोटी देवता ज्या देवाच्या दर्शनाकरता बेजार आहेत, तो देव पंढरपुरातला. 349 गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. ती पवित्र गंगा चंद्रभागा. शंकर सांगे ऋषी जवळी, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती जल. तीही पवित्र गंगा पंढरपूरला आहे. बर ही नुसती पंढरपूरला नसून त्याच्या पायाची आहेत भीमानी चंद्रभागा. दादा भिकार चोट मालकाच्या नादी लागायचं नाही. भिकार छोट मालक तुकोबारायला आवडत नाही. भारदस्त मालक आहे, भारदस्त. तुमच्या माझ्यासारख्या पाप्यानी
ज्या गंगे स्नान केल्यावर आपण शुद्ध होतो बिभीषण बुवा, पण ती गंगा मळती आणि मळालेली गंगा शुद्ध करण्याची ताकद चंद्रभाग येते. आणि महाराज ती चंद्रभागा त्याच्या चरणाची गंगा. काय ताकद आहे काका, काय भारदस्त मालक आहे. बाकीच्या तीर्थांना शुद्ध करण्याची ताकद त्याच्या चरणातल्या गंगेत आहे. इतका मालक मोठा आहे. म्हणून देवा तुझं दास्यत्व स्वीकारायचे, तुझं दास्यत्व. असतील काही काही मोठे पप्याच्या माईसाठी असे तर कुंटाला न लोळायलीत कुठं बी. भक्तांसाठी मोठा असला पाहिजे. भारदस्त मालक आहे. उदार आहे, उदार आहे, उदार आहे. देवा तुमचा दास्यत्व. मला वाटते गेल्या वर्षी पण तुमचीच दादा यांचीच पंगत होती. महेशरावजी डेपे गेल्या वर्षी सुद्धा. वा, बघितल्यावर चेहरा बघितल्यावर लक्षात आलं. अशा तीर्थावर करत जा खर्च, देव तुमचं बरं करीन. आमचा एक पाहुणा श्रीमंत आहे, वाढदिवसाला मलेशियात गेला. ते म्हणलं म्या 80 लाख रुपये तिथं खर्चिले. तिथं आल्यावर मेला. परत दिवशीच माती झाली त्याची. आमची मंडळी म्हणली ते जवळचे पाहुणे जा. मी म्हणलं पंढरपूरहून जर आल्यावर मेला असता तर कीर्तन रद्द करून त्याच्या मातील गेलो असतो आणि त्याला भजन करीत फुकला असतं. पण मलेशियाला जाऊन मेला आणि ते 80 लाख किती सप्ते झाले असते. ते भडवा तिथून आल्यावर मेला. हा, त्याला नाही किंमत द्यायची. जे परमार्थात धन द्रव्य वेचतेत का त्याचं थोडस वर्णन केलं पाहिजे. काही काही कोणाला चोंभाळीते, कोणाला बी नको चोंभाळू रे, नको चोंभाळू. नरकाला जाशील चुंबळ्या. इतराची स्तुती आम्हा ब्रह्माच्या. त्या पांडुरंगाच्या व्यतिरिक्त स्तुती नको म्हणले. स्तुती नको. आणि मग त्या पांडुरंगाच्या नामचिंतनात सप्ताह जी लोक थोडस द्रव्य वेचतात त्यांचं नाव घेतलं पाहिजे, त्यांचं घेतलं पाहिजे. कोणाची नाव घेतात, कोणाची चोंबाळीत. हे हात खरबड होते तू नको चोंबाळू कोणाला. जीवही खरबड होऊन जाईल. तुम्हालाही डेपेजी धन्यवाद. भारदस्त मालक आहे काका. कोणाचंही दास्यत्व नाही करायचं, नाही करायचं, नाही करायचं. गड्याच्या पोरीचं लग्न होतं दादा. गड्याच्या 22 वर्ष गड्यानं त्या मालकाची तर काम केलं. 22 वर्ष. पोरगी लग्नाला आली. मालकानं सांगितलं रुपये पाहिजे. गड्यानं सांगितलं. मालक म्हणले उचल घेतलीच ना रे. आता कसले रुपये. माझं सहाल कडीला नेल्याच्या नंतर नंदकुमार महाराज तरी 10-5 हजार तुझ्याकडे राहते आणि आता कसले पैसे मागतो. पैसे देऊ नका मालक. 30-40 किलो गहू द्या. पोरग बरं भेटलंय. मुलगी सुंदर होती, विद्वान होती, पण बाप गरीब होता. आणि पोरानं सांगितलं तुम्ही जशा पद्धतीत लग्न करताल तसं करा, पण द्या मला. आता तर ती परिस्थिती आलीच म्हणा. आता तर काही याबद्दल बोलायचा काही विषयच नाही, काहीच विषय नाही. देता का 30-40 किलो गहू. नाही म्हणे. चोळू लागला मोठी. मालकाची मंडळी जरा हिशोबातली होती. तिनं सांगितलं द्या 30-40 किलो गहू देऊन टाका. करील आपल्या इथं काम. 10-20 वर्ष करतोय. 20 वर्षापासून काम करणाऱ्या नौकराला एक गव्हाची थैली द्यायला जो मालक अंग चोळीतोय तशा नालायकाचं कशाला दास्यत्व करायचं. त्याचं साल तर पेरणीत सोडायचं. उभ्या पेरणीहून म्हणायचं मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे, चल हिसाब कर सुंबळ्या. चल तो हिसाब हिसाब करतो. हिसाब 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 कर. असला हलकट मालक.
कसा मालक आहे माझा बघा, माझे तुकोबर आहे, त्या मालकाचं दास्यत्व स्वीकारतात. उगा नाही स्वीकारलं, 2 पुरावे मांडतो, फक्त 2, जास्त त्रास देत नाही तुम्हाला. बोलोबा महाराज वारीला निघाले. खर तर जाण्याची परिस्थिती नव्हती, कुठली परिस्थिती? शारीरिक. काका शरीर थकलेलं होतं, जीर्ण झालेलं होतं शरीर, वय झालेलं होतं. पण हे अधिकारी लोक, वारी म्हणजे या लोकांचा प्राण होता, प्राण होता, प्राण होता, प्राण. घरच्या सगळ्यांनी सांगितलं तुम्ही थकले, आता चालू शकत नाही. काय हरकत नाही म्हणले, जिथपर्यंत चालेल आणि त्याच ठिकाणी जर अंत्यविधी झाला तर वारीच्या वाटानं झाला, हे महत्वाचा विषय. माझा शेवट होईल ना, मग वारीच्या वाटानं होईल, वारीच्या वाटानं. घरी जर राहिलो तर संसारातले लोक आहेत. वैकुंठवासी या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री म्हणायचे, ते फार चिंतन करायचे, जगन्नाथ अण्णा पवार. हो. आता महाराष्ट्रामध्ये पहिले 3 शास्त्री आले ते काशी विद्यापीठातले. सध्या एक हयात आहेत, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, तुकाराम महाराज महामुनी आणि जगन्नाथ अण्णा पवार. तर आरती तुकारामा अण्णा ते चिंतन करायचे गोडसे. तर ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा अण्णा म्हणायचे. अण्णा ह्या मोठ्या लोकांचा आधार घेत असतील, मोठी लोक, मोठ्या लोकांचा आधार घेत होती मोठी माणसं. मोठ्यांचा आधार घेणारी माणसंच मोठी होत असतात. मोठ्याला डावलणारी हरामखोर कव्हा वळचणीला झोपत असतात. विठाला मोठ्यांना इसरायचंच नाही, नाही इसरायचं मोठ्यांना. सज्जनो, या समाध्या म्हणजे मोठी लोक आहेत. विटेवरच्या मालकाचे प्राण आहे त्या समाध्यांनी, प्राण आहेत, प्राण प्राण. त्यांचा आधार घ्यायचा असतोय, त्यांचा आधार. आगा सरिता ओघोत्तर भयस्थित जायो, वृषभाचेनी पुच्छ पहाय, तिगा म्हैशीचेनी सुडाय, मृत्यू ठावची जाबाली सांगतात. मसडन बैल नदीतून पलीकडे चाललाय, मसडन बैल नदीतून पलीकडे चाललाय, आणि हस्त नक्षत्रातलं ऊन तापलंय. हस्त नक्षत्रातलं ऊन तापलं आणि माग हाणणाऱ्याला वाटलं आपण जाऊ, आपण पाणी शिल्लक होतं. 2 जण होते. तर ते म्हणले तुला कोणाची शेपूट धरायची? ते म्हणला तू ठरव ना. नाही म्हणला मसड बैलापेक्षा दुप्पट मोठी आहे. कोकणी होती, दुप्पट मोठी होती बैलापेक्षा. ते म्हणला बैलाच काय खरं, आपण म्हशीची शेपूट धरू. तू ठरव का तुला धरायची म्हशीची? नाही म्हणला मी मसडायच्या नादीत लागत नसतो. शेपुड्याच्या मसडायच्या मी नाही नादी लागत, मला बैलाचीच शेपूट पाहिजे. तेच वाचलं ना. मला सांगा, व्यवहारात चांगल्याचा आधार गरजेचा आहे. व्यवहारात मसड हस्त नक्षत्राचं ऊन म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. ती चांगल्या पाण्यात गेल्यावर कोकणी तिथंच दबली ना, फक्त नागपुड्यावरी काढ्या तिनं. आणि ज्यानं शेपूट धरली तो तिच्या ढोपराखाली दाबला. हा, म्हणून व्यवहारात पण आधार चांगल्याचा घ्या. ज्यानं बैलाचा घेतला तो वाचला, कोकणीचा घेतल्यावर ते तिथंच दाबला. तो का म्हणे तू माझ्या चांगल्यांचा आधार पाहिला पाहिजे. वा वा वा. बोलोबा महाराज वारीला निघाले. नको म्हणले, नको नको, घरी नकोय. अरे 1-2 मुक्काम जेवढं चालता येईल चालू, पण बघू जिथं काय आपला शेवट होईल तिथं ठरून घेऊ, आपण ठरून घेऊ. निघाले. एका गावात आल्यावर सद्गुरू बोलोबा महाराज थकले. गावात मारुतीरायाचं मंदिर आहे छोटस.
त्या मंदिरात वळकटी टाकली, पाण्याचा भोपळा अडकून घेतला, हातपाय धुतले, वळकटी लांबवली, मारुतीरायाचं दर्शन घेतलं, वळकटी लांबवली आणि मारुतीरायाकडे तोंड करून भजनाची संध्या केली. वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ, वारकऱ्याची संध्या म्हणजे काकडा, वारकऱ्याची संध्या म्हणजे तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज यांच्या गाथ्यातले अभंग म्हणजे वारकऱ्यांची संध्या. आमची संध्या केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, मितविक्रमाय नमा, संकर्षण वगैरे मागं पुढं म्हणत असेल मी, पण ही 24 नावाची कर्मकांडातली संध्या. हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे, पंचपदी ही वारकऱ्यांची संध्या आहे, गाथ्यातलं भजन ही वारकऱ्यांची संध्या आहे. पण गाथ्याच्या भजनात जितके जास्त अभंग होतील का दादा, आवर्तन अभंग जास्त व्हायला पाहिजे. नाही म्हणले मला जास्त गाता येते, 1.5 अभंगातच 1.5 तास घातला. अरे असा गाथा तू नदीला नेऊ नको न सुमळ्या, नको नेऊ न, तुझ्या बापाची जहागिरी नाही सुमळ्या, ते असं नको करू. भजनाचं मात्र करू नको. बैठकी भजन वेगळं, गाथ्यावरचं भजन वेगळं. मग ते राग रागिनी बैठकी भजनात किती उल्हासानं चालू द्या, काय हरकत नाही. गाथ्यावरलं भजन जितके अभंग होतील, जेवढी अभंग वाढतील, जेवढी अभंग मुखारविंदात. आमच्याकडे शतचंडी नवचंडी एक प्रकार असतो नवरात्रामध्ये. शतचंडी, नवचंडी, लघुरुद्र, महारुद्र असे प्रकार असते. तर एकानं म्हणायचं आणि 10 जणांना ऐकायचं. 10 जणांना ऐकलं, विशंती करणानाम अननपटे एकावच. जेवढी जेवढी आवर्तन होतील तर गाथ्याचं भजन आपल्यासाठी संध्या आहे. कुठल्याही संतांचा गाथा घ्या, कुठल्याही संतांचा, असं काही हे नाही त्याला. तुम्हाला जे संत आवडतील ते, कारण विटेवरच्या मालकाची सगळी गळ्यातली श्लोक आहेत ती, त्याच्या आवडीची लोक आहेत ती, त्याच्या श्रद्धेची लोक आहेत ती, त्याच्या प्रेमाची लोक आहेत. विश्वातल्या वारकऱ्याच्या समोर भजन केलं. 1 नंबरचे वारकरी विश्वातले, 1 नंबरचे वारकरी. वैकुंठवासी नामनिष्ठ सद्गुरु माधव महाराज मगर म्हणायचे, दादा या संप्रदायाची स्थापना, या स्थापना म्हणण्यापेक्षा या संप्रदायाची निर्मिती भगवान शिवजींनी केली. एक जनार्दनी वैष्णव. माझ्या पैठणचे मालक नमूद करतात, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शिवशंकर वैष्णवातले आद्य आहेत. पकवाज शंकरांनीच आणला बरं. वारकरी संप्रदायात आरक्षित केलेलं वाद्य पकवाज मृदंग हे भगवान शिवशंकरांची कल्पना आहे, त्यांच्या विचाराने प्रकट केलेलं वाद्य आहे शिवजींनी. असो, भगवान शिवशंकरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि त्या शिवजीचे अंश 11वे रुद्र, 11वे रुद्र इथं सुद्धा पैठणच्याच मालकाचा पुरावा आहे. ते 11वे रुद्र मारुतीराय, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. कोण भडवाय? मारुतीरायाला कनिष्ठ म्हणण्याची ताकद आहे. अहो दोन्ही अवतारात पांगल्याला संसार दूर जवळ केला. हो, आणि होता तो संन्यासी. दादा मंडळी जगवायचा कंटाळा आला म्हणून संन्यास नाही. नाही नाही, हृदयस्तो वात्सल्य भवानाम अंबरा भयस्थिताति जायते नाम यत्नैवाति कोऽपि नयो नैष्टिक ब्रह्मचर्यान भयो. आईच्या हृदयात जन्म झाल्याच्या नंतर मारुतीरायाला अंबर म्हणजे कपड्याची लंगोटी नव्हती,
यस्त्वायां सर्वत्यांग स्वरूपेषु स्वभद्री शिव जायते नाम म्हणून नैष्टिकम ब्रह्मचर्यानाम. पण हे रामायणात बघायचं नाही. वा बापू वा बापू वा. गोड पुरावे दिले पाहिजे असे कीर्तनात. देवाला कानकुंड करण्याची ताकद. एखाद्यानं जर 10,000 रुपये दिले दादा आणि त्याचे द्याचे राहिले तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची ताकद नाही. राम राम. बरं सोयाबीनची पांगापांगी झाली, पाऊस बरा पडलाय, पुढच्या पिकावर देऊन टाकील. राम राम. कसा काय कानकोंडा आहे तू? कसा देता येईल? साधा अर्थानं कानकोंडा. संसार जाग्यावर आणला मिळून पांगल्याला. इतकी ताकद होती मारुती रायची. एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी ताकद. एक शपथ पुरावा. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. मारुती शपथ पुरावा गाथ्यातला नाही. मारुती राय जर प्रभू रामचंद्रा सोबत नसते तर काय बऱ्याचपैकी काम झाले नसते. ऋणे महाराज ऋणे. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी काका तो संती केला ऋणी. उगालता का इथं? उगालता ऋणी ह्या लोकांचं त्याच्यावर ऋण. मारुती रायचं कर्ज आहे विटेवरच्या मालकावर. कर्ज आहे नुसत्या मागच्या अवतारातलं नाही, चालू अवतारात सुद्धा कर्ज होतं. द्वापार युगात पण सामान्य कर्ज होतं का? पंढरपुरातल्या मालकानं मनात आणलं डेपे भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी द्यायची. देता येणं गेली ना. ती अडचण आली ती नंदू महाराज. कुठं देता येत होती? कारण ज्याच्याकडून हिसकून घ्यायची का त्याच्याकडे सिंह होते. त्याच्याकडे सिंह होते. याच्याकडे एकच होता, त्याच्याकडे 5 होते. हो त्याच्यातला मानवी सिंह कर्ण 5 पैकी 1 सांगितला. बाकीचे घरी गेल्यावर पान. त्यांच्याकडे एक ब्रह्मचारी होता दादा. त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य. महाराज इच्छा मरणी होतं ते ब्रह्मचारी. इच्छा मरणी. देखो नि दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळासी सारोनी आदुर, आणि स्वशरीर रक्षिले एवं गिरगावकर लिखितम. 22.5 दिवस यमाच्या तुतरीत. असं मथार तिकून मंदिरात बिड्या वाढणार होतं का ते? काय माथार वा. तिकडच्या बाजूनं एक माणूस इतका अधिकारी महपोर्ग मारलंच काऊन म्हणून वरी जाऊन यमाच्या थुत्रीत आणली. दिवशी यमाच्या काय ताकद महाराज. द्रोणाचार्य. पण शरीर नेता नाही आलं. तोरक पंढरपुरातल्या मालकाने जरा हुशारी केली. द्रौपदीच्या भाल बलिलं आणि वांगे चिरल्यावानी शरीराचे तुकडे केले फेकून दिले. रती रती मौसायाम कुरुक्षेत्राती स्थापयो. टाकून दिलं ते. पण या पंढरपुरातल्या मालकाला दिल्लीची, हस्तनापूरची, इंद्रप्रस्थची सगळी गादी भजन करणाऱ्यांना द्यायची होती. ते देवाच्यानं भेटत नव्हती. ते मारुतीरायच पाहिजे होते. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. हे ध्वजावर होते म्हणून पंढरपुरातले मालक वाचले आणि एक भजन्या बी वाचला. कीर्तनातल्या लोकायला भजन्याच म्हणत असते दादा. वारकरीच म्हणत असते कीर्तनातल्या लोकायला. आमच्या सप्त्यातले खास कलाकार आहेत. रुमण्यान हाणायला पाहिजे सुंबळ्या तुला.
तू दाताड पडूस तर यम हानीन भडव्या. कीर्तनातल्या लोकायला कलाकार म्हणतो, ते लोकनाट्यातले असते. कीर्तनातले वारकरी, कीर्तनातले भजने. गुणीजन पण म्हणायचं नाही. गुणीजन पण शब्द संस्था स्वीकारित नसेल, मोठी लोक स्वीकारित नाहीत. वारकरी आणि भजने. हो, ओरिजिनल भजने होता त्या रथावर. किती ओरिजिनल. आपण तोंडान भजन म्हणू. काका तो भजन्या झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरची रोम भजन करीत होते. म्हणून त्या भजन्याच्या भजनानं पंढरपुरातला पिसा झालता. नवल पिस लागलो होतं. नवल पिस. पिसा म्हणजे वेडा. हो, हा कोपे तरी निवांत साये, हा ऋषे तरी बुझावीत जाय. पिसे लागले आहे पार्थाचे देवा. क्या बात. त्याचं नाव पार्थ, त्याचं नाव अर्जुन, त्याचं नाव किरीटी. हो, इतका भजन्या गोड. आणि त्या भजन्याला राज्य मिळावा याच्याकरता पंढरपुरातला बेजार. तर पहिल्याच दिवशी बाण आणला अग्नी. तो समुद्र कडहो लागला, सोडिता दिव्यास्त्र अग्नी सळा. तो समुद्र कडहो लागला. कढी जाळ लावल्यावर कशी उतू येते, असा समुद्र कढू लागला. कळ 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 असा अग्निबाण मारला. पण रथ नाही जळाला. का? त्या रथावर पावर होती मारुती रायाची. देव कानकोंडच ना काका, हाय की नाही कर्ज. आणि मग ह्या ताकदीवर मारुती रायानं सांगितलं, या आपल्या मुद्द्यावर आता भगवान ऐकावं लागतंय तुम्हाला, शेवटची भेट द्या एकदा. तर देवानं विचार केला, मी स्वतःहून जर बोलोबा महाराजाकडे गेलो, रुक्मिणीला जरी नेलं तरी वारकरी प्रसन्न होणार नाही. निष्ठावंत वारकऱ्यांना पंढरपूरच पाहिजे. निष्ठावंत वारकऱ्यांना चंद्रभागेचं वाळवंटच पाहिजे. निष्ठावंत वारकऱ्याला त्याचं दर्शन नाही झालं तरी चालते, पण कळस बघायचा. निष्ठावंत वारकऱ्याला नगर प्रदक्षिणा करायची. हे निष्ठावंत लोकांची काम आहेत. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. ते पंढरपूर पाहिजे फक्त, पंढरपूर. तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे. पंढरपूर पाहिजे. देवानं विचार केला, 33 कोटी देवता घेऊन जरी अकलूजला गेलो तरी मानित नाही आपल्याला, नाही मानित आपल्याला. मग करावं काय? मालकानं विश्वकर्मा महाराजांना बोलावलं. विश्वकर्मा म्हणजे भगवान विष्णूचा अंश आहेत. विश्वकर्मा महाराजांचा फोटो कलेची देवता म्हणून या पवित्र देशामध्ये लाकडाचं काम करणाऱ्या लोकांच्या दुकानात विश्वकर्मा महाराजांचा फोटो असतो. हो, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायने आरक्षित केलेली देव कधी कधी पाहत जा. भांगाऱ्या देवायच्यात पुढं वाकता, भिकमाग्या देवायच्या पुढं वाकता. वय मग भिकार चोट देवाय पुढं तुम्ही वाकल्या, त्याचे भक्त बी भिकार चोटच. सेंदरी हेंदारी बाकीच्या देवांच्या नाही नादी लागायचं. ते चांगले आहेत का वाईट हे विचार करायचा नाही आपण. आपला पवित्र वेळ, अमूल्य वेळ, देवानं दिलेलं आयुष्य हे बाकीच्या देवासाठी नाही खर्च करायचं. ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेली देव त्याच्यासाठी काका आपलं आयुष्य खर्च व्हा. असे तर कुठं वळसनील पडेत ना. ते तुम्हाला काय देते? ज्या देवाला ढवळे लिंब लागते ते देव तुमचं काय भलं करणार आहे. ज्याला पांढरे लिंब आवडते, ज्या देवीला, ती देवी तुम्हाला फुकून देईन. फुकून फुकून. ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले देव. ही सगळे जरी नेली तरी समाधान नाही. चला विश्वकर्मा महाराजांना बोलवलं. विटेवरच्या मालकाने विश्वकर्मा महाराजाला 9 वेळेस बोलवलं. त्याच्यातलं एकदा भगवान शिवशंकरांनी बोलवलं होतं लंका बांधायला.
लंका लंका. अजून एकदा सांगतो, विटेवरच्या मालकाने 8 वेळेस आणि 1 वेळेस भगवान शिवजीने बोलवलं. तर शिवजीने 1 वेळेस बोलिलं लंका बांधायला. लंका केली ती दादा. 7 कोटी घरं सोन्याची होती. पुरावा आहे, असू द्या, आता मला बोलू द्या. आणि मग 8 वेळेस विटेवरच्या मालकानं बोलिलं. त्याच्यातलं एकदा सांगतो. 7 बाऱ्याचं घरी गेल्या पा. एका वारकऱ्याला गाव बांधायचं होतं, एका भजन्याला. त्याचं भजन इतकं गोड होतं. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. पोहे निमित्त बर का. एक जण म्हणला इथं वजन दिलं पाहिजे, मुष्टीभर पोया साठी इथं वजन द्या. म्हणलो पोह्यासाठी नाही रे, त्याला 16,108 बायका होत्या, एकीला पोहे येत नव्हते का? आणि पोहे कशाचे होते? तांदळाचे. आणि तांदूळ कधी पिकतो? पाऊस पडल्या. आणि त्यानं नाहीच पाऊस पडल्या, काय पप्याच्या माईच्या डोसक्यावर तांदूळ पिरी तू का? अरे पोह्याची निर्मिती त्याच्यापासून आहे. आणि ते कशाला? पोह्यासाठी. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. त्या भजन्याला गाव बांधायचं सोन्याचं. विश्वकर्मा महाराजाला बोलिलं. पुन्हा कधी आला सांगू दादा पुढं. पुन्हा कोणाचं गाव बांधून दिलं बघू आपण, ठरवू ते. वाचलं पाहिजे. पुराण लय गोड आहे. पुराणीचा रस अत्यंत गोड आणि गोड बी आहे. आणि वारकरी संप्रदायानं स्वीकारलाय. पावे पुराणी विचारोनी. पावे भंगाऱ्याच्या पुस्तकात हे असेच नाही, पुराणात बघायचं. पुराणात विश्वकर्मा महाराजांना बोलावलं. प्रभूला विचारलं काय प्रभू? काही नाही म्हणे, आता एकच करायचंय. चंद्रभागा उचलून तिथे नेता येते का? तर विश्वकर्मा महाराज म्हणले प्रभू तुमची इच्छा असेल, पुंडलिकरायाची इच्छा असेल तर सगळीच उचलून तिथं नेता येईल. पण जिथं ठवाची तिथलं खालच्याचं काय करायचं? त्या तिथल्या जागेचं काय करायचं? कसं करायचं? तिथलं नेमकं काय करायचं? तिथं ते ठिकाण तितकं पवित्र लागन ना. धाबा होता एक जणाचा. धाब्याला नाव ठेवू नका, शाकाहारी पण असते बरं. हो, लगे पटकनच असं जागेवर नाही आलं पाहिजे माणसाला. हो, शिजल्यावर खाल्लं पाहिजे माझं मत आहे. नाही तर जीभ पळत असते, लगेच माणसाचं लक्ष तिकडं जातं. शाकाहारी पण धाबे असते, पण ते धाबा इतका घाणेरडा होता अशा पवित्र संस्थांवर नाव घेत नाही. आणि तो माणूस म्हणला महाराज काही म्हणा पण आता एक तुम्हाला घेऊन टाका आणि इथं संस्था टाका. मी म्हणलं ती संस्था शिजणारच नाही, ती कोरडीच राहील, कचीच राहील. ती संस्था कशी तिथं निबन? कारण ही जागा पवित्र आहे. काही जागेला पंढरपुरातली चंद्रभागा कशी स्वीकारील? नाही स्वीकारू शकत. स्थान महात्म्य महाराज, ते स्थान महात्म्य. कारण सांगतो पुरावा. चोखोबाराय कर्नाटक मध्ये असताना एका कामानिमित्त गेले काका चोखोबाराय. तर इंद्र अमृताचे कलश घेऊन कर्नाटक मध्ये चोखोबारायकडे गेला. तर चोखोबारायनं 33 कोटी देवाचा राजा इंद्र उत्तरेश्वर बापू इंद्राला सांगितलं तुम्हाला प्रणाम, अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे, पण पंढरपुरात गेल्यावरच करता येते, मला कर्नाटकात करता येत नाही. तिथं मी अमृत शुद्ध करू शकत नाही. अमृत मी एका सेकंदात शुद्ध करतो, पण मी पंढरपुरात पाहिजे. स्थान महात्म्य काय ताकद आहे काका ती. आणि कशी कुठे बी जाईन ती, ते ठिकाण सोडून कशी जाईन. मग विश्वकर्मा महाराजांनी ज्या वेळेला विशदपूर्वक जसं गोडसं विश्लेषण केलं तर त्यावेळेला विटेवरच्या मालकानं सांगितलं आपल्याला एक करता येईल का? पंढरपूर आहे असं बोलोबा महाराजाला दिसलं पाहिजे. तर ते म्हणले निष्ठावंत वारकऱ्याला संभ्रम होत नसतो. ज्याची निष्ठा निष्ठी आहे का,
मग त्याचं काही असतंय. आमच्या घरात आमच्या भाऊजाईला शिवायचं नव्हतं म्हणून आम्ही पित्र घातलीत नाही. निष्ठानिष्ठी झाली. काहीच नाही. 2-3 वर्ष आमच्या व्यक्ती आमच्याच पित्राच्या दिवशी गेलता म्हणून आम्ही पित्रच घातले नाही. त्याचं बी त्या दिवशीच घालणं. ही निष्ठानिष्ठी असते बरं का. उगी निष्ठानिष्ठी. आपल्याला कोणतेही संभ्रम होते निष्ठानिष्ठी करणाऱ्या लोकांना. ते निष्ठावंत वारकरी आहेत आणि त्या वारकऱ्याला संभ्रम होणं शक्य नाही. देवा नाही, नाही शक्य, नाही शक्य. पण करानं प्रयत्न बापा. मारुती रायाची इच्छा आहे. मोठ्या मालकाचं काम असल्यावर ते टाळता येत नाही दादा. म्हणून विश्वकर्मा महाराज देवाच्या कृपेने, काशीतल्या मालकाच्या कृपेने त्या गावाचं पंढरपूर तयार केलं. आणि बोलोबा महाराज वाळवंटात झोपलेले आहेत. 4 वाजता बऱ्यापैकी लोक स्नाना करता येऊ लागले. तो काळ सांगतोय, तो काळ. आता तो वारीत चंद्रभागा मोकळी कावाच नाही.